भावांकडे पाळणा किंवा हे सगळं असतं, कारण त्या कुठेतरी भजनाच्या वर्गाला जात असतात आणि म्हणून ते मुद्दाम दिलेलं आहे. मी भजनाला जात नाही, पण मी याला जात होते, कीर्तन करत तेव्हा येतो अतिथीचा पाळणा म्हणा ना मग. पण तो विनायकासाठी म्हणलेला. हे बघा, हरकत नाही, कोणाचंही असलं ना तरी म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला असं काही अमुक म्हणजे आता सगळ्यांचे नसतात आपल्याला पाठ, म्हणजे कीर्तनकार असून पाठ नाही. मी तेच आता शोधत होते युट्यूबवर की पाळणा कुठला बघावा म्हणून. हां, म्हणजे तो आला माझ्याकडे. म्हणायचं असेल म्हणजे माझा आवाजही काय फार सुंदर नाहीये. नाही, आपल्याला काय झोपलंच पाहिजे असं काही नाही. नाही, झोपलं पाहिजे असं नाही, आवडला पाहिजे. नाही, आवडतो म्हणा. आवडतो, सगळ्यांना आवडतो. हा, म्हणा बिंदास. आम्हाला तर कुठे आवडतं. एक मिनिट म्हणते. हो. हॅलो. हा, बोला ताई. गुरुजी. हा गुरुजी, माझ्याकडे पाळणा नाही आहे, पण एक धावा म्हणून प्रकार असतो बघा, धावा. बर. त्याचा एक माझ्या पणजोबांनी रचलेला तो धावा आहे. त्याचं एक कडवं मी म्हणेल, जर तुम्ही परवानगी दिली या ताईंचं झाल्यावर तर. हो, चालेल, करूया. यांचं झाल्यावर म्हणा, काय अडचण नाही. म्हणजे काय प्रकार असतो? माझ्याकडे रामाचा पाळणा आहे, मग 2 ओळी म्हणून टाकतो. आत्ता एक जण आपण आत्ता काय करू, तुमचा पुढच्या वेळेला घेऊ, म्हणून मी तुम्हाला म्हणलो होतं रीमाताई पहिल्यांदा म्हणा. तुमचा पुढच्या वेळेला घेऊ. ताई, धावा काय प्रकार असतो? त्या म्हणणार असतील तरी चालेल ना, तसं काही गुरुजी माझं नाही आहे, म्हणून त्यांना म्हणायचं असलं धावा किंवा सीमा. मग रीमाताई तुम्ही म्हणा आणि मग अनुराधाताई बोलते. आहे माझ्याकडे तयार. बरं गुरुजी, पण मला काही खूप स्वरात व्यवस्थित. अहो, काही अडचण नाही, म्हणा तुम्ही. पूर्ण म्हणू का तो? जेवढा तुम्हाला आहे येतोय तेवढा म्हणा. एकदम आता खूप दिवसांनी म्हणते, जमणार नाही. हरकत नाही, जरा वाटल्यास 1 मिनिटं घ्या, ओळी आटकून घ्या. ताई, धावा काय प्रकार असतो? म्हणजे मला कल्पना नाही म्हणून विचारला. गुरुजी, धावा म्हणजे ना, आपण जेव्हा खूप संकटात असतो आणि त्यावेळेला ईश्वराला आपण खूप मनापासून आर्ततेने हाक मारतो. बर. तर त्यांनी धावून यावं आपल्यासाठी. बर. आणि आपल्याला आता मदत करावी म्हणून ती केलेली प्रार्थना असते. अच्छा. आणि माझ्या पणजोबांनी हे त्यांना स्फुरलेलं गाणं होतं. म्हणजे माझी पणजी आजीची डिलिव्हरी होती आणि त्यावेळेला काही सोयी नसायच्या, काही नसायचं. तर ती आटली होती. तर त्यावेळेला आजोबांनी बाहेर बसून हे कृष्णाला म्हटलं होतं. बर. तर ते अगदी मला एक कडवं आठवतं, कारण ते कुठे लिहिलेलं नाही, ऐकून आठवतं तेवढं म्हणते. बर. माझी दया तुला काय येईना, राजीव नयन परम कृपाळा, श्रीकृष्ण दीन दयाळा, द्रौपदी कामाला वस्त्र पुरविले, ठाई ठाई पांडव रक्षिले, मग हरणी करी तसे धावा, म्हणे रे देवा पावये वेळा, श्रीकृष्ण दीन दयाळा, माझी दया तुला काय येईना, राजीव नयन परम कृपाळा, श्रीकृष्ण दीन दयाळा. एवढंच आठवतं मला आता. वा, छान आहे. बहुतेक भगवंतांच्या संपूर्ण चरित्राचं वर्णन असणार आहे. म्हणजे त्यांनी ज्या ज्या प्रसंगात ते धावून गेले आणि जसं हे केलं. प्रयत्न करा तो मिळवण्याचा किंवा आठवण्याचा आणि लिहून काढा छान त्याच्या क्रमाने. हा, अगदी मी प्रयत्न करते सगळ्या भावंडांना फोन करून. हो, अगदी मुद्दाम असं जे जुनं साहित्य आहे आणि त्यात जर तुम्ही म्हणताय की हे तुमच्या पणजोबांनी लिहिले. लहानपणी आजी सोबत जातो तुम्ही.
ते बायका श्रावण महिन्यात वगैरे करतात की रे, त्याच्या आजीसोबत जायचो मी अगदी लहान पहिली दुसरी वगैरे असताना. तर तेव्हा धावा म्हणायच्या बायका, मला आठवत नाही त्याला, पण म्हणायच्या बायका धावा. हा रीमाताई म्हणा. रामा निज सुख गुण विश्रामा बाळा जो जो रे, तुम्ही रामा निज सुख गुण विश्रामा बाळा जो जो रे. राती मुनी योगी तुझ लागे कौसल्या हो संगी बाळा जो जो रे. श्री रामा निज सुख गुण विश्रामा बाळा जो जो रे. शास्त्रांचे मती जाण करुपी चाली बाळा जो जो. चारी भोगीचा विचार चरणी पाहते थोर बाळा जो जो. भोळा शंकर निशितीन तुझला जपतो बाळा जो जो. तास गात असे पाळणारा माझा शोभरा बाळा जो जो. रामा निज सुख गुण विश्रामा बाळा जो जो. बाळा जो जो. बाळा जो जो. गुरुजी वर नाही लागले माझे चांगले. नाही ठीक आहे, हरकत नाही. त्याचे सगळे शब्द मिळवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे असं काही तरी म्हणजे जे साहित्य आहे तर हे पूर्ण लिहिलं पाहिजे. आत्ता मी अगदीच काय म्हणतात अचानक सांगितलं म्हणायला, पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर म्हणजे महिला वर्गात म्हणून मी विचारलं की भजनाला वगैरे जे रेग्युलर जातात ना तर त्यांचं कसं असतं, त्यांचे असे काही गवळणी किंवा पाळणे पाठ असतात, कारण ते नेहमी त्यांच्या त्या म्हणण्यामध्ये असतं. मंगलाचरण कोण करत आहे? मंगलाचरण चतुश्लोकी भागवत. मी म्हणू का? हो म्हणा म्हणा. जो जो रे बाळा जो जो रे, विनायका आदिरूप ओंकारा बाळा जो जो रे. मंगलमूर्ती तू तुझ स्मरता सकल नाश हो दुरिता. विघ्ना निवारिता सुखविता सकला बुद्धी दातारा बाळा जो जो रे. जगता कारण तू तुझ नमिती सदैव पूजिते. भावे तुझ गाती श्रुती वदिती तुझला भव भयहारा बाळा जो जो रे. निर्गुण ब्रह्मा तू सगुणपणे आदिती तपासे फुलणे. सुपुत्र रूपाने सकल गुणे जन्म घेसी सुखकारा बाळा जो जो रे. हा तो कीर्तनातला पाळणा एवढाच आहे. बर वा छान. मला वाटलं तुम्ही मंगलाचरण आणि हे म्हणताय की काय. मंगलाचरण मी म्हटलं परवाच ना. बर कोणाचं राहिलंय म्हणायचं याच्या आधी एकदाही म्हटलेलं नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणी कोणी म्हटलेलं नाही, मलाही माहिती आहे कोणी कोणी म्हटलेलं नाही, पण ते नाव घेऊन तुम्ही म्हणा असं थोडंसं आता मला प्रशस्त वाटत नाही म्हणून.
कोणीतरी म्हणा श्रीकांतजी तुम्ही म्हणलेलं नाही, तुम्ही गप्पा मारायला एकदम पुढे असता. मंगलाचरण म्हटलं की श्रीकांतजी ड्रॉप करतात. हा, त्यांनी मागच्या वेळा ते म्हणतो म्हणले वर्ग आहे ना, इतक्या वेळा त्यांनी मेसेज केला 4 वेळा, आणि मंगलाचरण म्हणलं की ते काही म्हणत नाही. श्रीकांतजी जयंतराव तुम्ही करा मंगलाचरण, म्हणजे बाकी कोणी नसेल तर म्हणजे मी म्हणते म्हणा. मी ते एवढ्या वेळ तेच म्हणतोय. नाही ते तुम्ही त्यांना सांगितलं म्हटलं हा. चाललंय तर चालू. नाही म्हणा. उलट तुम्ही जर कोणी नसेल ना तर करा, कारण त्याच्याशिवाय मला काही सांगता येणार नाही सुधारणा, कारण हे काय असं होणार नाही. म्हणा, त्यामुळे चांगली संधी सोडू नका. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आतापि न वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनीया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासां ऋषभ शौनक भीष्मदानभ्यां रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिनां परं भागवतां स्मरामि. आदिनाथमचिन्द्रं च गोरक्षं गणिं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणिं नमः. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे कुलारविन्दाय कपत्रनेत्र येन त्वया भारततैलपुनः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. तयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमात्रा मुकुटे जळाळी. कारुण्य सिंधू भवदुपहारी तुझवीन शंभो मज पूर्णतारी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. स्वरूपं स्वरूपानन्दं स्वरूपानन्दं परम् आत्मानन्दं चिदानन्दं सद्गुरुं प्रज्ञा. अमलम् अमलानन्दम् अमलानन्दं प्रियम् आत्मानन्दं सहजानन्दं सद्गुरुं प्रणमाम्यहम्. अहं समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. कृतेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। अर्थ भगवंत सांगत आहे, सृष्टीच्या प्रारंभी मीच आहे, वर्तमानात मीच आहे व प्रलयानंतर जे शिल्लक राहील ते मीच आहे, म्हणजे ते परम तत्व सदोदित आहे. परंतु ते तत्व आपणास अनुभवास येत नाही याचे कारण दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, एक चंद्र असतो पण दृष्टी दोषामुळे आपणास तो दोन दिसतो, त्यालाच भगवंताची माया म्हणतात. ह्या मायेला बाजूस कसे सारायचे तर गीतेत भगवंत म्हणतात, मला तू शरण ये. तिसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, पंचमहाभूतांचे सेवन आपण करतो. पंचमहाभूतांचे सेवन आपण करतो असे वाटत असले तरी आत बाहेर तेच तत्व आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या शरीरात गेलेल्या अन्नाचे पचन होऊन परत आपणास भुकेची जाणीव होते. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असे आत्मतत्व सर्व ठिकाणी सदोदित आहे. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. जिज्ञासू जीवाने हे तत्व अन्वय व्यतिरेकाने जाणावे. अन्वय म्हणजे भाव किंवा सत्ता, व्यतिरेक म्हणजे अभाव. शरीराच्या बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धावस्था यास अन्वय व्यतिरेकाने विचार करत ते आत्मतत्व आपणास समजून घ्यायचे आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कागद थोडे इकडे तिकडे झाले मी थोडा शेवटी गोंधळ झाला. नाही ठीक आहे, मागच्या वेळेपेक्षा फार उत्तम म्हणालात बरं का. म्हणजे थोडी सराव केला. तर हा जो तुमचा सराव चाललाय हा योग्य दिशेने चाललाय. त्याच्यासाठी मला चुकलं तर असू देत. हो, म्हणूनच मी म्हणलं की तुम्ही म्हणल्याशिवाय मला कळलं नसतं. तो जो सराव चाललाय तो योग्य दिशेने चाललाय. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ सांगताना तुम्ही म्हणालात की काय चंद्र एक असून, बरोबर ना? काय सांगितलं तो अर्थ जरा सांगा. चंद्र एक असतो पण दृष्टी दोषामुळे आपणास तो दोन दिसतो. त्यालाच भगवंताची माया म्हणतात. नाही मायेला बाजूला करायचे तर असं मी पुढे सांगितलं. नाही तुम्ही नाही ते मला लक्षात आलं, पण त्यात तुम्ही म्हणालात दुसऱ्या श्लोकाची संपवताना की भगवंत गीतेमध्ये म्हणतात तू मला शरणी ये. तर हा जो श्लोक आहे ना, अनन्याश्चिंतयन्तो माम योजनां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या श्लोकाचा संदर्भ घेऊन तुम्ही म्हणलात का वेगळा? आवाज ब्रेक झाला, मला समजलं नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम या श्लोकाचा संदर्भ घेऊन तुम्ही म्हणलात का वेगळा? नाही भगवंत ते माझी माया ती खूप अवघड आहे शरण यायला. मम माया दुरक्त या हा जो श्लोक आहे त्याच्यावर म्हटलं मी. मग तोच ना, कुठला श्लोक? दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. माझी माया तिसऱ्या अध्यायात मला माझी माया खूप अवघड आहे तर तू मला शरण आहे. म्हणजे मी माझ्या प्रश्नाच्या याच्यामध्ये ते श्लोक लिहिलेला आहे त्याच्यामध्ये, पण मी तो श्लोक नाही म्हटला. बरं ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने एखादं स्पष्टीकरण करता तर त्यावेळेला तो श्लोक घ्या मुद्दाम. घेईन ना, आहे माझ्या उत्तरांना प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे मी, पण म्हटलं उगाच ते वाढतं ना. नाही काय आता तुम्ही म्हणालात की गीतेमध्ये असं सांगितलंय, पण आम्हाला त्याचा संदर्भ नाही ना लागला. आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय ना हे सगळं. मला म्हटलं उगाच ते वाढवायचं कशाला. नाही मी कशा पद्धतीने सगळ्यांनाच सांगतोय हे, तुम्हाला असं एकट्याला असं नाही. तर जेव्हा तुम्ही एखादा संदर्भ या पद्धतीने घ्याल ना तर तेव्हा तो श्लोक कुठला आहे ना. एका ह्याच्यामध्ये भगवंत असं म्हणालेत असं वाऱ्यावर सोडून देऊ नका. तर त्याच्या संदर्भातला श्लोक घ्या किंवा माऊलींची ओवी घ्या त्या संदर्भातली. त्या पद्धतीने तो ऐकून घ्या पूर्ण. त्या पद्धतीने तुम्ही जो मांडलेला विषय आहे तो अधिक स्पष्ट होतो आणि अधिक चांगल्या पद्धतीने समोरच्याला कळतो. ह्याच्याकरता हे करायचं आहे. आणि
आणि आपल्याला माहिती आहे भगवंतांनी काय सांगितलंय ते आपल्याला समजावं ना. आत्ता फक्त आपल्याला माहिती आहे, आपल्याला समजलेलं नाही, आपला विश्वास नाही आहे त्याच्यावरती. तर तो विश्वास बसावा म्हणून हे सगळं आपण अभ्यास करतोय, त्याच्याकरता करतोय. ठीक आहे, काल आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूयात. काल आपण भगवंतांचं म्यूट करा म्हणजे बाकी आवाज नाही येणार. नंदिनीचाही म्यूट करा. हां, काल आपण भगवंतांचं प्रगटीकरण पाहिलं. आता कालचा दिवस जो एकूण सप्ताहातला असतो तो मी जसं म्हणालो की अत्यंत महत्त्वाचा दिवस. याचं कारण 3 दिवस आधी झालेले असतात, बरोबर मधला दिवस चौथा, आणि त्याच्यानंतर पुढे 3 दिवसाची श्रीमद भागवत कथा ही राहिलेली आहे. आता हे जे पुढचे जे 3 दिवस आहेत ना, त्याच्यामध्ये इतकी विविधता येते की अशा अनेक कथा तुम्ही जर प्रत्यक्ष भागवत कधी ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये भगवंतांच्या अशा अनेक लीला ऐकल्या असतील की ज्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये नाहीत. मग त्या कुठनं आल्या? तर कदाचित आपण ज्याला म्हणतो की एखादी गोष्ट काहीतरी बोधपर आहे, मग ती बोधपर गोष्ट कुणाच्या जीवनामध्ये घडली तर भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं वर्तन केलं की त्याचा परिणाम जो आहे, अंतिम रिझल्ट जो आहे हा चांगला झाला किंवा चांगल्या गोष्टीकडे नेणारा होता, चांगल्या मार्गाकडे नेणारा होता, म्हणून त्या कथा आलेल्या आहेत. किंवा काही दंतकथा म्हणजे कोणीतरी ती सांगितली, मग कोणीतरी ती ऐकली, त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला सोप्या मराठीमध्ये मॅन्युप्युलेशन केलं आणि मग ती या सगळ्या कथानकांमध्ये आली. तर अशा पद्धतीचं सुद्धा अनेक वेगवेगळ्या कथा ह्या आपल्याला श्रीमद भागवतामध्ये ह्या पुढच्या 3 दिवसांमध्ये ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळेला जे कीर्तनकार आहेत तर त्यांच्या कीर्तनामध्ये एखादा दाखला अधिक स्पष्ट करण्याकरता म्हणून अशा पद्धतीचा एखादा दृष्टांत हा रचून त्या ठिकाणी घातला आणि मग तो इतका रूढ झाला की तशाच पद्धतीनं झालं होतं की काय असं पण आपल्याला वाटू शकतं. परंतु ज्यावेळेला आपण मूळ ग्रंथ हा प्रमाण मानलेला आहे, म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलो की तुम्ही आत्ता सुरुवातीला कुठलेही वेगळे संदर्भ ग्रंथ वाचू नका. याचं कारण असं आहे की संदर्भ ग्रंथ लिहिणारा जो कोणी लेखक आहे तर तो त्याला काय वाटलं त्या प्रसंगाबद्दल ते लिहित असतो, किंवा मूळ ग्रंथामध्ये काय आहे त्याचा आधार घेऊन त्याच्या अनुषंगाने काय काय गोष्टी सांगता येतील असा विचार त्यांनी तो ग्रंथ लिहिण्यापूर्वी केलेला असतो. तेव्हा शक्यतो प्रयत्न करा की किमान आपण व्यासपीठावरती बसलेलो असताना श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या बाहेरच्या कोणत्याही कथा आपण सांगणार नाही, किंवा मनोरंजन म्हणून त्या कथा येतात बऱ्याच वेळेला, तर ते पथ्य आपण सगळ्यांनी पाळावं. काल आपण पाहिलं की कंसानं वसुदेव आणि देवकीची एक एक करत सगळी मुलं मारून टाकली आणि शेवटचं जे आपत्य होतं, जिला मारण्याकरता कंस आला आणि कंसाला वाटलं की एक मुलगी आहे, मुलगी काय करणार असं क्षणभर त्याला वाटलं, मनामध्ये विचार आला, पण तो सावध झाला आणि त्यांनी त्या मुलीला साक्षात आदिमाया होती, भगवती जिला म्हणतात, ती योग माया, ती हातातनं निसटली आणि निसटताना आकाशवाणी झाली, अरे मूर्खा,
मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझा जो मागच्या जन्मातला शत्रू आहे, तुझा जो मागच्या जन्मातला कर्दन काळ आहे, तो याच्या आधीच जन्माला आला आहे. तेव्हा तू आता अशा पद्धतीने हे जे हत्यासत्र चालवलेस ते थांबव. हे कंसाने ऐकलं आणि त्याला त्या क्षणाला वाईट वाटलेलं आहे. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, कारण हे काही असं दाखवलेलं नाही. आपण पाहिलंय ते सगळं सिरियलमधलं. कंसाला वाईट वाटलं की आपण असं आपल्या बहिणीबद्दल करायला नको होतं. आपल्या बहिणीची मुलं जी आहेत ती मारायला नको होती आणि म्हणून कंसानं तिची माफी मागितली आहे. वसुदेव आणि देवकीची माफी मागितली आणि त्यांना त्या कारागृहातून मुक्त केलेलं आहे. त्यांना म्हणाला की माझ्याकडनं चूक झाली, मी हे असं करायला नको होतं. मोठी बहीण आहे कंसाची आणि खरं तर म्हणाले मी इतका दुष्ट कसा काय वागलो. तिथे कंसाने ज्याला आपण तत्वज्ञान म्हणतो त्या तत्वज्ञानाचा उच्चार केलेला आहे की हे शरीर केव्हा तरी सोडून जायचंच आहे. मग मला मारणारा कर्दनकाळ, माझा कर्दनकाळ जो केव्हा ना केव्हा तरी अशा पद्धतीनं या भूतलावरती येणारच होता, पण तो येऊ नये म्हणून मी जे प्रयत्न केले ते किती चुकीचे होते. अशा पद्धतीची उपरती त्याला त्या क्षणाला झालेली आहे आणि म्हणून त्यानं आपल्या बहिणीची माफी मागितली आणि म्हणाला की जो जन्माला आलाय तो केव्हा ना केव्हा तरी मरणारच आहे, कारण जन्म आणि मृत्यू हा ह्या शरीराचा भाग आहे. तेव्हा हे जे काही ज्ञान आहे, खरं तर हे ज्ञान प्रत्येकाला असतं, पण मी अज्ञानी आहे कारण याची उपरती मला खूप उशिरा झाली. तेव्हा तू मला माफ कर, कारण मी स्वतःला फक्त एक शरीर समजत होतो. आणि म्हणून वसुदेव आणि देवकी यांची कंसानं मुक्तता केलेली आहे. त्यांना कारागृहातून सोडलं आणि एका विशेष दालनामध्ये त्या दोघांना ठेवलं. पण हे किती वेळ चाललं हे फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कंसाचे पुन्हा जे मंत्रिमंडळ आहे किंवा त्याचे जे मित्र आहेत ना ते जमा झाले. लक्षात घ्या, ज्याला आयुष्यामध्ये आपल्या चुकांमधून, चुका कळल्यानंतर काहीतरी प्रगती करायची आहे, चुकांमधून शिकायचं आहे, त्यानं काय करावं तर त्यानं आपली संगती बघावी, आपली संगती चेक करावी. आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपण कुणाबरोबर वावरतो, आपण ज्यांच्याबरोबर वावरतो ते सज्जन आहेत का ते दुर्जन आहेत, कारण आपण त्यांच्यासारखे होतो. संगती संग दोष असं म्हटलेलं आहे. त्याचं ते मंत्रिमंडळ, ती चांडाळ चौकटी जमली आणि त्यानं सांगितलं मी असं असं केलं, मला फार वाईट वाटलं, म्हणाले मी अशा प्रकारे मुलांची हत्या केली. लक्षात घ्या, आणि त्याचे जे मंत्री आहेत ना हे सगळे याच पद्धतीनं क्रूर विचार करणार आहेत. जसा कंस पूर्वी विचार करतोय तसेच ते आहेत. आणि त्यांनी सांगितलं अरे कंसा तू काय केलंस हे, तुला कळायला पाहिजे. म्हणाले अरे आत्ताच काही काळापूर्वी तो जन्माला आलाय ना, मग आपण एक काम करू, या 10 दिवसामध्ये जी काही बालकं जन्माला आली आहेत ती सगळी मारून टाकू. म्हणाले म्हणजे तुझा कर्दनकाळ कुठेतरी जन्माला आलाय ना तो आपोआप मारला जाईल.
आणि तुझी या सगळ्यातून सुटका होईल. आणि कंसाला ते पटलं आणि कंसाने पुन्हा वसुदेव आणि देवकीला कारागृहात टाकले. आणि आता 10 दिवसाच्या आतलं बालक, मग ते साधारणपणे कुठे असणार तर पूर्वीच्या काळामध्ये, किंवा ही तर कथा आहे जवळजवळ 5200-300 वर्षापूर्वीची, तर त्या काळामध्ये अशा पद्धतीनं प्रसूतीकरता घरामध्ये काही सोय केलेली असायची. आणि ते जे बालक आहे ते अगदी आतमध्ये ठेवलेलं असायचं, कुठेतरी अंधाऱ्या खोलीत. एका घराच्या विशिष्ट खोलीमध्ये पडदे लावून किंवा कपाटं लावून, जुन्या पद्धतीमध्ये जर कोणी वाडा संस्कृतीत राहिला असेल तर त्यांना आठवत असेल, अशा पद्धतीनं ती जी नुकतीच प्रसूत झालेली माता आहे ती आणि तिचं बालक अशा पद्धतीने ठेवलेलं असायचं. आणि अशा ठिकाणी कोण जाऊ शकेल तर कंसाची एक या सगळ्या याच्यामधली सहकारी आहे, तिचं नाव आहे पूतना. या पूतनेनं स्वतःहून हे काम आपल्या अंगावरती घेतलं. पूतनेनं काय केलं हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी भगवंत काल देवकी मातेकडून यशोदा मातेकडे, यशोदेच्या शेजारी पहुडले, तेव्हा मथुरेतून गोकुळामध्ये गेल्यानंतर भगवंतांचं आता काय चाललंय या भागाकडे आपण येणार आहोत. भागवतामध्ये फार छोट्या म्हणजे त्या सगळ्याचा विस्तार फार काही श्लोकांमध्ये केला आहे. पण तो जो सगळा नंद महोत्सव ज्याला म्हणतात ना गोकुळातला, तो फार विशेष आहे. असं सांगतात की नंदांची बहीण सुनंदा नाव आहे, काही ठिकाणी तिचा उल्लेख नंदांच्याकडे काम करणारी दासी असा उल्लेख आहे. तर ती पहाटेच्या वेळेला नंद बाबा हे पहाटे लवकर उठून त्यांचं सगळं आवरून गोठ्यामध्ये गायींच्या धारा काढण्याकरता म्हणून गेले. आणि यशोदा आणि सुनंदा ही जी त्यांची दासी आहे किंवा नंदांची बहीण आहे, अशा दोघीजणी घरात आहेत. आणि ती तिचं आवरून त्या खोलीमध्ये आली आणि तिनं पाहिलं की यशोदेची गाढ झोप लागली आणि तिच्या शेजारी एक अत्यंत सुंदर असं बालक पहुडलेलं आहे. आणि तिला इतका आनंद झाला की ती आनंदाच्या भरामध्ये तिनं ते पाहिलं बालक, पटकन त्याला उचललं. ते इतकं विलक्षण बालक होतं. मुळात भगवंतांची ती चिन्मयी मूर्ती आहे, चैतन्य स्वरूप, प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी बालरूपामध्ये सगुण साकार झालेले. आणि ती एकदम ओरडली, लाला भयो रे, लाला भयो, लाला भयो. आणि लाला भयो असं म्हटल्यानंतर ह्या गोकुळातल्या जे सगळे गोपी आहेत ना, ह्या गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत, या सगळ्या भरा 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 धावत आल्या. आणि ती जी खोली आहे, ज्या खोलीमध्ये यशोदा आणि ते बालक ठेवलंय, यशोदाला जाग आली, तिनं ते बालक मांडीवर घेतलं. ती त्या बालकाकडे पाहतीये आणि पाहता 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 ती सगळी खोली नव्हे तर नंदाचं घर भरून गेलं. नंदाला फार उशिरा म्हणजे अत्यंत उतरत्या वयामध्ये हे बालक प्राप्त झालेलं आहे. आणि त्याला बालक व्हावं, नंद हा तिथला मुखी आहे,
त्या गावाचा, तर त्याला पुत्रप्राप्ती व्हावी, त्याला संतती व्हावी, ह्याच्याकरता हे जे गोप आहेत आणि या ज्या गोपी आहेत त्या एकादशीचं व्रत करतायत असा उल्लेख आहे. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं व्हावं, दुसऱ्याचं कल्याण व्हावं याच्याकरता मी उपवास करावा किंवा माझ्या उपवासाचं जे काही पुण्य आहे, जे मला मिळणार आहे ते त्या नंदाला अर्पण करावं, एवढ्या प्रगल्भ आहेत ह्या गोपी. आणि आम्ही तेवढेच संकुचित आहोत. आणि भगवंत त्यांनाच भेटतात जे प्रगल्भ आहेत, मग ते सर्वार्थानं प्रगल्भ आहेत. त्यांनी त्या बाळाला पाहिलं आणि प्रत्येकीला असं वाटते की हे बाळ जे आहे हे याला केव्हा एकदा मी मांडीवर घेतेय. असं सांगतात की त्यांनी बरोबर येतानाच काही भेटवस्तू आणल्यात या यशोदेला द्यायला. आणि यशोदेला देण्यासाठी म्हणून त्यांनी काय त्यांच्याकडे जे आहे ते आणलंय. आणि यशोदा म्हणते अगं ह्याची काही गरज नाही, तुम्ही बसा सगळ्याजणी. आणि एक गोपी धावत 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 नंदांकडे गेली. नंद एका गायीची धार काढत आहे आणि तिनं नंदांना सांगितलं की नंद बाबा, तुम्ही खरंच बाबा झाला, तुम्हाला ना पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि नंदाला इतका आनंद झाला. या सगळ्यांची जर संपत्ती काढून बघितली ना तर आपल्याला आश्चर्य वाटेल. हा, संपत्ती म्हणजे व्यवहारामध्ये असते ती नाही बरं का. 10 लाख गायी नंदानं दान केले आहेत. 10 लाख. आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा जरी गोदान केलं ना तरी 10 लाख वेळा सांगत सुटतो. काय परिस्थिती आहे बघा. आणि नंदानं केवळ आपल्याला पुत्रप्राप्ती झाली म्हणून 10 लाख गायी गोदान केले आणि त्या सालंकृत आहेत. अशा गायी नंदानं दान दिल्या. आणि ती जी सांगायला आलेली गोपी आहे ना, तिला नंदानं आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि तिला दिला. तेव्हा ती म्हणली नंद बाबा मला हे नको. नंदाला असं वाटलं की तिला अजून काही हवं असेल, दुसरं काहीतरी, म्हणजे याच्यापेक्षा मोठं बक्षीस हवं असेल. म्हणून तो म्हणला मग काय पाहिजे तुला, माग काय पाहिजे, दुसरा कंठा देऊ का, हे सोन्याचं कडं देऊ का माझ्या हातातलं. ती म्हणली मला ह्यातलं काही नको. मग म्हणले काय पाहिजे तुला. तेव्हा ती असं म्हणतीये की नंद बाबा, जेव्हा तुम्ही त्या बाळाला तुमच्या कडेवरती घ्याल ना तेव्हा तुमच्यानंतर त्या बाळाला मला माझ्या कडेवरती द्या. मला त्या बाळाला माझ्या हातात घ्यायचं. त्या बाळाला माझ्या हातात घ्यायचं. आणि प्रत्येक जी गोपी आहे ना, जी ह्या यशोदेच्या आजूबाजूला बसली आहे, तिला हेच वाटते की तो जो मांडीवरती छोटासा कान्हा पहुडला आहे, ह्या गोपिकांनी त्याचं नामकरण केलं कान्हा. त्या म्हणाले यशोदे तू काय याचं नाव ठेवशील ते नंतर. म्हणाले आम्ही याचं नाव आधीच ठेवलंय, कान्हा ठेवलंय. आणि तो जो कान्हा आहे ना, तो कान्हा प्रत्येकीला असं वाटतंय की हा कान्हा माझ्याकडे बघतोय, कान्हा माझ्याकडे बघतोय. प्रत्येक गोपीच्या मनामधले भाव हेच आहे की हा कान्हा माझ्याकडे बघतो. मुळामध्ये ह्या गोपी कोण आहेत. हे गोप किंवा गोपी किंबहुना या मथुरेमधले किंवा गोकुळातले किंवा वृंदावनातले, पुढे आपण वृंदावनातल्या कथा पाहणार. इथे जे जीव जन्माला आले, ज्या वनस्पती आहेत या सगळ्या प्रदेशामधल्या,
त्या मुळामध्ये कोण आहेत? तर या गोपींचे प्रकार दिलेले आहेत, पुढे आपण पाहणार आहोत. तर ह्या गोपी म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, तर मोठमोठे दीर्घकाळ तपश्चर्या केलेले, अनेक वर्ष साधना केलेले अत्यंत महान तपस्वी तेजस्वी असे ऋषी आहेत. या ऋषींनी हजारो वर्षांची तपश्चर्या केली, हजारो वर्ष ध्यानधारणा केली, हजारो वर्ष नामस्मरण केलं. पण या सगळ्यातली परमोच्च पायरी काय आहे? तर भगवंतांचा सहवास. त्यांच्या लोकामध्ये सलोकता नावाची जी मुक्ती आहे, तो सहवास राहिलाय. आणि त्याच्या आधी काही क्षण देह सुटलाय. मग कुठला देह धारण केला? तर त्यांनी या गोपींचा देह धारण केलाय, गोपांचा देह धारण केलाय. भगवंतांनी ज्या वृक्षाला हात लावला तो वृक्ष सुद्धा सामान्य नाहीच आहे. दीर्घकाळ ज्यांनी तपश्चर्या केली आणि भगवंतांचा एक स्पर्श व्हावा एवढीच मनामध्ये इच्छा आहे, अशा अनेकांनी तिथे वृक्ष रूपानं अवतार घेतलेला. आपण जे आज वृंदावन किंवा मथुरा किंवा गोकुळ जे पाहतो ना, ते आणि हे याच्यामध्ये कोणतंच साम्य नाही आहे. लक्षात घ्या, आपण जो पाहतोय हा भौगोलिक प्रदेश आहे. आज जर आपण त्या भौगोलिक प्रदेशाची परिसीमा काढली तर 1,00,000 गायी उभ्या राहण्या एवढी सुद्धा जागा नाहीये. आज जो मथुरा, वृंदावन, गोकुळ तो सगळा परिसर दाखवतात ना, त्याचा भौगोलिक विचार केला तर त्याच्यामुळे तो भौगोलिक परिसीमा याच्या बाहेर जाऊन त्या सगळ्याचा विचार करा. भगवंत ज्या धामामध्ये राहतात, भगवंतांचा जो गोलोक धाम ज्याला म्हणतात, ज्याला वैकुंठ म्हणतात, ते वैकुंठ प्रत्यक्ष भगवंतांचा जो गोलोक धाम आहे, तो गोलोक धाम भगवंतांनी या ठिकाणी आणलाय. आणि आता त्या ठिकाणी या बाकीच्या सगळ्या ऋषींनी, तपस्वींनी अनेक वर्ष दीर्घकाळ ज्यांनी केवळ भगवंतांचं नामस्मरण केलंय, अशा साधकांनी आता या ठिकाणी जन्म घेतलाय. आणि असे सगळे आता गोपी रूपात आहेत, गोप रूपामध्ये आहेत, वृक्ष रूपामध्ये आहेत, वेली रूपामध्ये आहेत. आणि आता ते सगळेजण त्या बालकाकडे बघतायत की केव्हा आता हा आम्हाला प्रत्यक्ष त्याचा सहवास देतो, प्रत्यक्ष दर्शन देतो, प्रत्यक्ष हा आम्हाला हात लावतो. याची भगवंत असं म्हणतात की वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये भगवंतांनी पायात चप्पल घातलेली नाही, पायात काहीही घातलेलं नाहीये. यशोदेनं सांगितलं कान्हाला, मोठा झाल्यावरती प्रसंग आहे की कान्हा, अरे पायात काहीतरी घालून जा, काटा टोचेल. त्यावेळेला हा कान्हा म्हणतो, आई गाई कधी पायात चपला घालतात का ग? गाई कधी पायात चपला घालत नाहीत, कुठलाही प्राणी पायात चप्पल घालत नाही. आई, मी अनवाणी पायाने फिरणार. भगवंतांचा एक चरणरज, त्या चरणरजाचा स्पर्श व्हावा म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या केलेले सगळे साधू आहेत, संत आहेत, ऋषी आहेत, हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भगवंतांच्या चरणरजाचा स्पर्श व्हावा म्हणून अनेक आयुष्यातली अनेक वर्ष दीर्घकाळ तपश्चर्या केली. आणि त्यांची काळजी आहे भगवंतांना, त्यांची काळजी आहे. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये पायामध्ये काही घातलेलं नाही, अनवाणी फिरताय.
वसुदेव आले आणि वसुदेवांनी त्या सगळ्या खोलीमध्ये पाहिलं तर सगळ्या गोपी आहेत. वसुदेवांनाही वाटलं की बसू देत जरा वेळ यांना, पण नंतर लक्षात असं आलं की मला पण आता त्या बाळाला मांडीवरती घ्यायचंय, म्हणून वसुदेव गेले, बाळाला कान्हाला मांडीवरती घेतलं आणि 1-2 दिवस मध्ये गेले. ह्या ज्या गोपी आहेत ना, ह्या रोज आपलं हातातलं काम उरकून यशोदेकडे येऊन बसतायत. त्यांना दुसरं काही कामच नाहीये. त्यांना फक्त सारखं असं वाटतं की कान्हाच्या समोर येऊन बसावं, कान्हाला फक्त पाहत बसावं. अष्टमीला भगवंतांचं खरं तर अवतार अष्टमीचा आहे, पण दर्शन नवमीचं आहे. नवमी आणि कृष्ण अष्टमी असं म्हणतो आपण, पण अष्टमीचं जरी अवतार असला तरी दर्शन नवमीला आहे भगवंतांचं. मध्ये 1-2-4 दिवस गेले आणि नंदबाबांच्या लक्षात असं आलं की या सगळ्या राज्याचा जो राजा आहे कंस, त्या कंसाला एकूण जो राज्याचा कर असतो तो या नंदबाबांनी एकत्र करायचा आणि तो कंसाकडे भरायचा. पण या सगळ्या गडबडीमुळे आपल्याला काही जायला जमलं नाही. तेव्हा आज नंदबाबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना काही बरोबर घेतलं आणि यशोदेला सांगितलं की मी आज जातो कंसाकडे, जो काही कर जमा झालाय तो भरतो आणि या नंदाचे मित्र आहेत वसुदेव, त्या वसुदेवांना सुद्धा भेटतो, त्यांना सुद्धा सांगतो की मला मुलगा झालाय, त्यांनाही फार बरं वाटेल. आणि नेमके हे चतुर्दशीच्या दिवशी निघाले. आता चतुर्दशीच्या दिवशी निघाले आणि त्या चतुर्दशीला ह्या गोकुळामध्ये काय घटना घडली, काय प्रकार घडला की ज्या घटनेची सगळी माहिती किंवा असं काही घडणार आहे याची कुणकुण ही नंदांना वसुदेवांनी आधीच सांगितली होती. हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.